पुण्यातील गोखले दाम्पत्यानं गेल्या 21 वर्षांपासून देणे समाजाचे या नावानं एक वेगळाच उपक्रम सुरू केलाय। सद्भावना महोत्सव म्हणून आयोजित केलेल्या प्रदर्शनातून राज्यातील विविध सेवाभावी आणि सामाजिक संस्थांची माहिती मिळते। अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेनं काम करणाऱ्या अशा संस्थांना देणगीदार मिळावेत, या संस्थांच्या कामाची समाजाला माहिती व्हावी यासाठी वीणा गोखले हा उपक्रम राबवतात। कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। रविवारी कोल्हापुरातील जास्तीत जास्त लोकांनी या सामाजिक उपक्रमाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। राज्यभरातील अनेक सामाजिक संस्था डोंगरा एवढं मोठं काम करतात। प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष आणि निस्वार्थी भावनेनं राज्यातील अनेक संस्था काम करत आहेत। त्यांचं काम समाजासमोर यावं यासाठी पुण्यातील वीणा गोखले यांनी 21 वर्षापासून देणे समाजाचे या नावानं एक प्रदर्शन भरवायला सुरुवात केली आहे। आदिवासी वाड्यावस्त्यांपर्यंत शिक्षण आणि पाणी पोचावं, जखमी पशुपक्ष्यांवर उपचार व्हावेत, अनाथ पशुपक्ष्यांचा सांभाळ व्हावा, अनाथ व्यक्तींना निवारा मिळावा, मनोरुग्णांची सेवा करून पुनर्वसन करावं, निराधारांवर औषधोपचार व्हावेत, अशा अनेक मार्गानं काम करणाऱ्या सामाजिक संस्था याच महाराष्ट्रात आहेत। त्यांना समाजाच्या मदतीची गरज असते। दानशूर व्यक्ती आणि अशा सामाजिक उपक्रम करणाऱ्या संस्था यांच्यातील दुवा म्हणून देणे समाजाचे हे प्रदर्शन भरवलं जातं। आज कोल्हापुरातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक भवनमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। सावली संस्थेचे किशोर देशपांडे यांच्या हस्ते हे प्रदर्शन खुलं झालं। रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून कोल्हापूरकरांनी आवर्जून या वेगळ्या उपक्रमाला भेट द्यावी, इच्छेनुसार यथाशक्ती या सामाजिक संस्थांना आर्थिक किंवा वस्तू धान्य स्वरूपात मदत द्यावी असं आवाहन गोखले दाम्पत्यांनी केलंय।